तर पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात प्रवीण राऊत यांना जोरदार धक्का बसलेला आहे। प्रवीण राऊतांसह इतर भागीदारांची 73.62 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील जमिनी ईडी कडून जप्त करण्यात आल्या आहेत। पत्राचाळ प्रकरणात आतापर्यंत 116.27 कोटी रुपयांची मालमत्ता ही जप्त करण्यात आली आहे। पत्राचाळ प्रकरणामध्ये मोठी बातमी। प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? मनुष्य आपण पाहतो की पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता ईडीने ही पुन्हा एकदा नवी कारवाई केलेली आहे आणि प्रवीण राऊत जे या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित ही मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। जवळपास 73 कोटी 62 लाख इतकी ही मालमत्ता आहे आणि ही सगळी मालमत्ता दापोली, रायगड आणि ठाणे आणि पालघर परिसरात असणारी आहे। प्रवीण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांची ही सगळी मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुद्धा काही मालमत्ता जी आहे ती या गेल्या वर्षी ईडीने जप्त केलेली होती, ज्यामध्ये त्यांचा दादरमधला एक फ्लॅट आणि त्याचबरोबर अलिबागमध्ये खरेदी केलेली जमिनीचा समावेश होता। आणि आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की 73 कोटी 62 लाख इतकी मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पीएमएलएच्या ऍक्टनुसार 116 कोटींची मालमत्ता जी आहे ते जप्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी येत्या काळामध्ये जसं जसं तपास होईल तशा पद्धतीनं वाधवान कुटुंबियांशी संबंधित असणारी मालमत्ता सुद्धा ईडीकडून जप्त होऊ शकते। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल।